नमस्कार मंडळी, माझा पहिलाच व्लॉग आणि आज वर्षातली पहिलीच पौर्णिमा, तीही शाकंभरी. किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए कि हम लोग कहाँ जा रहे हैं. अशा या शुभ मुहूर्तावर मी, माझी पत्नी प्रणाली आणि आमची लाडकी नारायणी निघालो आहोत एका पवित्र प्रवासाला. प्रवास म्हणलं की आमची नारायणी खूपच खुश होते. आम्ही चाललो आहोत सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील दत्तभक्तांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र औदुंबर येथे. औदुंबरच्या हद्दीत येतात सर्वात आधी लक्ष वेधून घेतले ती म्हणजे ही भव्य कमान. पौर्णिमा असल्यामुळे आज भाविकांची खूप गर्दी आहे. गाड्यांच्या रांगावरूनच लक्षात येते की आज दत्तभक्तांचा उत्साह किती दाटून आलाय. मंदिराकडे जाणारा हा रस्ता दोन्ही बाजूंनी दुकानांनी सजलेला आहे. पूजेचं साहित्य, लहान मुलांची खेळणी आणि भक्तिमय वातावरणाने हा परिसर गजबजून गेलाय. मंदिराच्या आवारात पोहोचलो खरं, पण आज प्रचंड गर्दी आहे. मी आज मुखदर्शन घेऊन दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतले. मनात भक्ती असेल तर लांबूनच घेतलेलं दर्शनही तितकंच सुखद असतं. दर्शन घेऊन बाहेर आलो की समोरच दर्शन होते ते म्हणजे आई कृष्णेचं. इथलं निसर्ग सौंदर्य पाहून मन अगदी प्रसन्न होतं. प्रदक्षिणा पूर्ण केली आणि आता आम्ही या शांत नदीकाठी थोडा वेळ विसावलो आहोत. नदीच्या अगदी समोरच्या बाजूला भुवनेश्वरी गाव आहे. तिथे श्री तुळजाभवानी मातेचं सुंदर मंदिर दिसतंय. तिथे जाण्यासाठी नदीतून होडीची छान सोय केली आहे. हा नजारा खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. औदुंबरात आलो आणि इथल्या खाऊगल्लीला भेट दिली नाही असं कसं होईल. दर्शन झालं, निसर्ग पाहिला आणि आता वेळ आहे छोट्या पोटपूजेची. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा आजचा शाकंभरी पौर्णिमेचा हा कौटुंबिक प्रवास अतिशय सुखाचा आणि भक्तिमय झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही औदुंबरला भेट दिली असेल तर तुमचे अनुभव शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.